नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की बिल्डरने तुम्हाला पोजेशन दिलं, मग त्यानंतर सोसायटीच्या नावे ती जमीन ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजेच कन्व्हेन्स डीड करण्यासाठी बिल्डरकडे किती महिन्याचा कालावधी असतो किंवा त्याच्यासाठी काय लिमिटेशन आहे, त्याची तरतूद कुठे आहे आपण बघूया। तर मित्रो, तुम्ही जेव्हा फ्लॅट घेता तर बिल्डर तुम्हाला पोजेशन देतो। पोजेशन दिलं की तुम्ही फ्लॅटमध्ये राहायला जाता आणि विसरून जाता। काय विसरून जाता की ज्या बिल्डिंगमध्ये तुम्ही राहता ती बिल्डिंग ज्या जमिनीवर उभी आहे ती जमीन अजूनही बिल्डरच्या मालकी हक्कात आहे। बिल्डरचं नाव मालक म्हणून त्या जमिनीच्या सातबाऱ्यावर आहे, अजूनही सोसायटीचं नाव त्या जमिनीच्या सातबाऱ्यावर आलेलं नाही। ही गोष्ट तुम्ही विसरून जाता आणि बिल्डर याचा फायदा घेतो। काय फायदा घेतो? तुम्ही फ्लॅटचे ऑक्युपायर आहात आणि तो फ्लॅट ज्या जमिनीवर उभा आहे त्या जमिनीचा मालक बिल्डर आहे। म्हणजे खरा मालक बिल्डर असतो आणि तुम्ही फ्लॅट ओनर। एवढे लाखो रुपये मोजून सुद्धा तुम्ही फक्त ऑक्युपायर असता। मग तुम्ही मालक बनण्याची प्रक्रिया काय आहे? तर ती जी जमीन आहे ज्याच्यावर तुमची बिल्डिंग उभी आहे त्या जमिनीचा सातबारा बिल्डरनी सोसायटीच्या नावे ट्रान्सफर करायचा असतो आणि ज्या डॉक्युमेंटद्वारे हे ट्रान्सफर होतं त्या डॉक्युमेंटला आपण कन्व्हेन्स डीड म्हणतो। म्हणजे तुम्ही कन्व्हेन्स डीड करून घ्यायचं असतं। आता प्रश्न पडतो की हे कन्व्हेन्स डीड करण्यासाठी किती महिन्याचा कालावधी लागतो किंवा कधीपासून कुठला पिरियड काउंट करायचा असतो, याच्यासाठी तरतूद काय आहे? तर तरतूद जी दिलेली आहे ती रेराच्या सेक्शन 17 मध्ये सब सेक्शन 1 मध्ये तरतूद दिलेली आहे। तरतुदीमध्ये दोन गोष्टी सांगितल्या। एक, बिल्डरनी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळवायची असते आणि दुसरा, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत, 3 महिन्याच्या बाहेर नाही बरं, आत त्या टाईम ब्रॅकेटमध्ये बिल्डरने हे जे सातबारा आहे ते सातबारा सोसायटीच्या नावे ट्रान्सफर करून द्यायचं असतं। कुठल्या डॉक्युमेंटचे अन्वये? कन्व्हेन्स डीडचे अन्वये। ही तरतूद कुठे आहे? रेराच्या सेक्शन 17 मध्ये ही तरतूद आहे। बरं, मग बिल्डर असं करतो का? नाही करत। बिल्डर जर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत कन्व्हेन्स डीड करत नाही, याचा अर्थ बिल्डरनी कायद्याचं उल्लंघन केलं, गुन्हा केला। याला अजून सोप्या भाषेत आपण असं म्हणतो की बिल्डरनी फ्लॅट होल्डर लोकांशी फ्रॉड केला, असं त्याचा अर्थ होतो। मग तुम्ही काय करू शकता? एक कमिटीच्या तर्फे बिल्डरला पत्र लिहायचं आणि त्याला म्हणायचं की सेक्शन 17चं जे काही पूर्तता आहे, कंप्लायन्सेस आहे, त्यानुसार तुम्ही आमच्या सोसायटीच्या नावे प्रोजेक्टची जमीन ट्रान्सफर करून द्यावी, कन्व्हेन्स डीड करून द्यावं असं पत्र लिहा। त्याच्यानंतरही जर बिल्डरनी केलं नाही तर बिल्डरच्या विरोधात तुम्ही 420चा फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकता। क्रिमिनल केस बिल्डरच्या विरोधात दाखल होते। बरं, हे सगळं करताना तुम्हाला एक अडचण येऊ शकते की हा जो 3 महिन्याचा पिरियड कालावधी जो आहे तो काउंट करताना ऑक्युपन्सी सर्टिफिकेटची जी डेट आहे ती आम्हाला कशी कळेल? तर ती बघायची सुद्धा एक सोय आहे। तुम्हाला जे पोजेशन लेटर देतो बिल्डर, त्या पोजेशन लेटरमध्ये ऑक्युपन्सी सर्टिफिकेटचं एक कागद किंवा एक झेरॉक्स जोडलेलं असतं। त्याच्यामध्ये लिहिलं असतं की बिल्डरला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट संबंधित अधिकाऱ्यांनी कुठल्या तारखेला दिलं, त्या तारखेपासून 3 महिने काउंट करायचे। 3 महिन्याच्या आत जर बिल्डरनी कन्व्हेन्स डीड दिला नाही तर स्पष्ट आहे की बिल्डरनी गुन्हा केला आहे आणि बिल्डरनी जर गुन्हा केला असेल तर बिल्डरवर FIR होते। एकदा FIR दाखल झाली की बिल्डर पाया पडत येतो आणि तुम्हाला कन्व्हेन्स डीड करून देतो, अशी ही तरतूद आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हा रिलीफ मिळवू शकता। तर मित्रो, ही होती माहिती की बिल्डर जर कन्व्हेन्स डीड करून देत नसेल तर त्या संदर्भाने कालावधी काय आहे, तरतूद काय आहे आणि त्याच्यावर रिलीफ काय आहे या संदर्भाने माहिती। तुमच्यासाठी असंच मी कायद्याची माहिती आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। नंबर स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। खूप लोक थेट फोन करतात, करू नका। व्हॉट्सॲपवर जा, नाव, गाव, जिल्हा आणि केसची माहिती लिहून व्हॉट्सॲप करा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तरच आम्ही तुम्हाला सल्ला देऊ, अदरवाईज मेसेजला रिप्लाय देण्यात येणार नाही। बाय।